मोदी तर चक्रवर्ती झालेले आहेत, पण त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत आणि आता विरोधकांकडे फक्त 2024चाच पर्याय उरलाय का, हा आता आपला प्रश्न आहे. अभिजित, यूपी तू अगदी जवळून कव्हर केलेला आहेस. तिथं स्वच्छ भारत मिशन असेल, त्याच्या अंतर्गत बांधलेली टॉयलेट्स असेल, किंवा उज्ज्वला योजना असेल ज्याच्यामुळे 34 लाख घरांमध्ये दिलेलं गॅस कनेक्शन असतील, किंवा प्रधानमंत्री जनधन योजनेत उघडलेली 2,59,00,000 खाती असतील, हे मोदींच्या खरंच कामाला आलं. म्हणजे विकास जर केला असेल तर ते तर अखिलेश यादव पण सांगत होते की आम्ही लॅपटॉप दिले, आम्ही रस्ते बांधले, आम्ही पूल बांधले, आम्ही तिथे आता मेट्रो बांधतो आहे. हे कामाला आलं का? म्हणजे ओबीसींना दिलेली 169 तिकीटं कामाला आली, किंवा मग बाकीच्या सगळ्या लोकांना सामावून घेणं, छोट्या मोठ्या पक्षांना सामावून घेणं हे कामाला आलं? नेमकं कुठं म्हणजे कुठली स्ट्रॅटेजी योग्य ठरली? अभिजित, उत्तर प्रदेशमध्ये 2 गोष्टी मोदींच्या फार कामाला आल्या. ते म्हणजे त्यांची उत्तुंग प्रतिमा आणि ते काम करतात आणि लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा अजून आहेत, हे त्यांच्या कामाला आलं. दुसरी गोष्ट, मगापासून आपण म्हणतोय की स्वच्छ भारत अभियान हे मला तिथं गंगा किनारी गेलेल्या घाटावरच दिसलं. 2014ला जेव्हा मोदींनी फॉर्म भरला होता त्यावेळेला गंगेच्या पात्रामध्ये प्रचंड फुलं, कचरा, आणि त्या घाटामध्ये जे लोक स्नानासाठी येतात ते जेव्हा खाली डुबकी मारायचे आणि वर निघायचे तर कुठं फुलं असायची, कुठं कचरा असायचा, ते सगळं होतं. आणि आता एकूण 80 घाटावर आहेत. तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसतं. फक्त संध्याकाळी 7च्या वेळेला जेव्हा गंगेवर आरती होते तेव्हा तिथं फक्त दिवे फक्त तुम्हाला दिसतात आणि ते सकाळपर्यंत बाहेर काढलेले असतात. घाट स्वच्छ झाले आहेत हे तिथल्या वाराणसीच्या जनतेला दिसतं. त्यामुळे आम्ही तिथल्या 1-2 पंडितजींना म्हणालं की क्या फर्क लगता है आपको मोदी जी से? वो बोले एक ही फर्क हमें घाटों पे दिखता है और भारतवर्ष के आए लोगों को दिखता है की कुछ ना कुछ बदल रहा है. आणि दुसरी गोष्ट जी प्रमुखपणे दिसली ती म्हणजे उज्ज्वला गॅस योजना. ही गॅस योजना काय मी एका मिनिटात सांगतो. ग्रामीण भागामध्ये गॅसचं नेटवर्क नाही. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपल्याला वाटतं सगळीकडे अलबेल आहे, परंतु उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात गेला तर तुम्हाला गॅस दिसत नाही, वीज दिसते तर छोटासा लाईट दिसतो आणि दूर दूरपर्यंत काळोख असतो. अशा ग्रामीण भागामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या माणसांनी तो बीपीएलच्या खाली आहे असा अर्ज त्यांनी दिला आणि गॅस पाहिजे हे मागितलं तर वेटिंग लिस्ट प्रमाणे त्याला गॅस मिळालेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष चुल्यावर लाकूड टाकून स्वयंपाक करणाऱ्या महिलांना जे स्वयंपाक करावा लागायचा त्यात बदल झाला. आणि हा फरक तुम्हाला दलितांमधल्या महिलांमध्ये दिसला, ओबीसींच्या आणि मुसलमान महिलांमध्ये सुद्धा दिसला. याचा प्रचंड फायदा मोदीला या निवडणुकीत झालाय. आणि शेवटचं, ज्या माणसाच्या खिशात पैसे नाहीत त्याला 0 रुपयाचं बँकेट अकाउंट आहे हे सुद्धा अभिमानाचं वाटायला लागलं. त्याच्या हातात एटीएम आहे हे सुद्धा अभिमानाचं वाटलं. ते तुम्हाला मतदानाच्या रूपाने दिसलेलं आहे. पण ते विचारतात ना अनुरागजी जाऊन की आता आमच्याकडे 15 लाख कधी येणार आहेत म्हणून. हाँ, ऐसा बहुत सारे, जब मैं यूपी में इलेक्शन में गया था तो बहुत सारे मैनेजर्स ने मुझे, बैंक के मैनेजर्स ने बताया कि 3-4 बजे जब वो फ्री होते थे कि क्या हमारे डिमोनेटाइजेशन के बाद में क्या हमारे अकाउंट में 15 लाख रुपए आ गए हैं. तो बैंक मैनेजर्स कहते थे अभी इंतजार कीजिए शायद आ जाएंगे. तो ये जो उन्होंने एक आशा की किरण बताई, मुझे लगता है कि लोगों में कि वो अब पैसा आ सकता है. और ये भी एक मैसेज जो गया कि डिमोनेटाइजेशन ने जो अमीर लोग हैं उनको सजा मिली है, और ये गरीबों में एक सैडिस्टिक प्लेजर जैसा भी आ गया कि तुमने अमीरों को ठीक कर दिया. वो लोग बाग भली लाइन में लगे तो लाइन में भी, जो अगर आप लाइन में लग के अगर वहां पर देखेंगे तो लाइन में ज्यादातर ये कहा जाता था, जो बीजेपी के भी समर्थक होते थे, कि सियाचिन में लोग बाग पुलिस, हमारे सैनिक जो हैं इतने ठंड में हमारी रक्षा कर रहे हैं और तुम्हें लाइन में लगने में भी दिक्कत है. तो ये जो आर्ग्यूमेंट जो था, तो जो सारा का सारा नैरेटिव था वो मोदी जी के पक्ष में गया था. तो लोग कन्विंस है कि जो हुआ वो सही हुआ डिमोनेटाइजेशन, और 15 लाख आने वाले इस पर कन्विंस है. और उसका इस पर भी कन्विंस है. और दूसरा सबसे बड़ी बात है, उनको ये लगता है कि हमें एम्पावर्ड किया गया है. जैसा मैंने आपको कहा कि जो पहले जो सरकार की, जो कांग्रेस सरकार की जो योजनाएं थी कि ऊपर से दिल्ली से भी चीजें नीचे की तरफ आती हैं, तो वो एक्चुअली बीजेपी जो है वो कांग्रेस ही बन गई है, ये मेरा मानना है. और कांग्रेस के रास्ते पे वो लोग बाग चल रहे हैं. लेकिन और जैसे राजीव गांधी जी ने कहा था कि मैं 1 रुपया भेजता हूं तो नीचे 10 पैसा या 20 पैसा मिलता है, उतना तो जाता नहीं है. तो वो प्रॉब्लम अभी भी है. मुझे ऐसा नहीं लगता कि कोई भ्रष्टाचार एकदम बहुत ज्यादा खत्म हो गया, लेकिन आधार में अगर आप देखें तो बहुत सारे इलाके ऐसे थे जहाँ पे कि जो पेंशन मिलती है औरतों को या ये है, तो जहाँ पे इंटरनेट नहीं आता है तो उनकी राशन भी अभी पूरा नहीं मिलता है. पीडीएस सिस्टम भी बहुत अभी वीक है. और पीडीएस
से भी ज्यादा जो सबसे बड़ा है कि जनधन में उनको आशा लगती है कि कुछ पैसा आएगा। भातखळकर 15 लाखाचं विचारतात लोक उत्तर प्रदेशात. नाही, ते विचारू दे, त्यांना विचारलं असेल तर मला कल्पना नाही आहे. पण असं आहे, उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी 2-2.5 वर्षामध्ये केंद्रातल्या सरकारच्या योजना या प्रत्यक्ष अनुभवल्या. म्हणजे काँग्रेस BJPची काँग्रेस झालीवर हे काही खरं नाही आहे. त्या अर्थाने खरं नाही आहे की योजना सगळ्या सरकार आखत असतात. त्या योजनांची अंमलबजावणी होऊन ती शेवटच्या माणसापर्यंत ती योजना पोचणं, त्याला तो फील येणं की ही योजना आखली आहे आणि ती मला त्याला जाणवायला पाहिजे. ती ज्या केंद्र सरकारच्या ज्या योजना होत्या त्या योजना उत्तर प्रदेशमधल्या लोकांना या जाणवल्या. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की खुल्या मनाने हे मान्य केलं पाहिजे की स्वातंत्र्योत्तर काळातलं हे अत्यंत 100% भ्रष्टाचार मुक्त आणि अत्यंत कार्यक्षम असा हा प्रधानमंत्री आहे. ठीक आहे. हे आपण स्वीकारलं पाहिजे. त्या योजना लोकांना मिळायला लागल्या ना, जसं उज्ज्वला योजना त्यांनी उल्लेख ठीक केला. आहे, पण ते 15 लाखाचं फक्त बस फील ही देते टाईपच आहे का? पण नाही, तुम्हाला जर का चर्चा ही नाही, मी फक्त ही एक करायची शेवटचा असेल प्रश्न तर जरा विचारतो. ऐकून घ्या तुम्ही, जरा ऐकून घ्या. त्यामुळे असं मलाही बोलता येईल तुमच्याविषयी, लक्षात घ्या. पण ते जाऊन बाजूला ठेवा. त्यातला मुद्दा असा आहे, त्याच वेळेला राज्य सरकारच्या विषयीची अँटी इन्कम्बन्सी खूप मोठी होती. मेट्रो चालू केली, काय तो एक्सप्रेस वे चालू केला, खरं किती खोटं किती सोडून द्या. पण मला एक 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. मी काही UPच्या निवडणुकीत गेलो नव्हतो, पण मला इथे माझा मुद्दा असा आहे की अखिलेश जे सरकार होतं तर इथून तरी म्हणजे वरकरणी तरी असं वाटत होतं की एक तरुण चेहरा ज्याच्याबद्दल म्हणजे तरुणांमध्ये आकर्षण आहे, जो काहीतरी नवीन करू पाहतोय, जो लॅपटॉप देऊ पाहतोय आणि परत काँग्रेस आल्यामुळं बरोबर त्यांना त्याचा फायदा होईल. तर म्हणजे BJPला चांगल्या जागा मिळाल्या ह्याच्याबद्दल ठीक आहे, त्याच्याबद्दल मला नवल नाही वाटत. इतक्या जागा मिळाल्या ह्याच्याबद्दल जरूर वाटतं. पण समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं पतन होईल असं इतका वाईट परफॉर्मन्स त्यांचा नव्हता. तोच मुद्दा मी मांडत होतो की मी काही UPला या निवडणुकीत गेलेलो नाही आहे. माझंही मत शेवटी पेपरच्या वडे किंवा हा एक चांगला चेहरा आहे, यंग मुलगा आहे, काम करू इच्छितोय. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा ज्याच्यावर रेपचा आरोप आहे असा मंत्री ज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर सुद्धा त्याला कुठली राहत मिळत नाही आणि तो मंत्री फरार असून तो अटक केला जात नाही आणि तरीसुद्धा त्याला मंत्रिमंडळातून काढलं जात नाही. या सरकारविषयी तिथल्या सर्वसामान्य माणसाचं परसेप्शन हे चांगलं असेल याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे निवडणुकीत आपल्याला दिसलं, कळलं की नाही. म्हणजे रेपचा आरोप हा काही सामान्य आरोप नाही आहे. हा नुसता आरोप झाला तरी त्या मंत्र्याला तत्क्षणी काढायला पाहिजे होतं, पण त्याच्या उलट तिकडे घडत होतं. आणि त्याचबरोबर मी पेपरची बातमी आहे की मेट्रो चालू झाली अशी काही वस्तुस्थिती नाही आहे तिथली. ते गाजावाजा केला आहेत आणि त्यामुळे आणि लॉ अँड ऑर्डर विषयी तर कोणीही सांगायचं की लॉ अँड ऑर्डर हे लोएस्ट लेवलला आहे UPतलं. आणि त्यामुळे त्या सरकारच्या विषयी नाराजी असेल आणि मोदींचं हे काम. आणि म्हणून मला वाटतं लोकांनी सर्व विषय बाजूला ठेवून हा आमचा गरिबांचा नेता आहे, हा आमच्या राज्याचा विकास करू शकेल आणि म्हणून लोकांनी भरभरून मतदान हे नरेंद्र मोदींना दिलं. सप्राजी मुद्दा असा आहे की आता पुढे जायला पाहिजे. म्हणजे आता मतदान झालेलं आहे, UPमध्ये भाजपला कौल मिळालेला आहे, हे मान्य केलेलं आहे सगळ्यांनी. तुम्ही मान्य केलं, तुम्ही 3 राज्यातला कौल मान्य केलेला आहे तुम्हाला मिळालेला. आता असं आहे की जर 19ला तुम्हाला सामोरं जायचं असेल तर आज तर ओमर अब्दुल्लांनी ट्विट करून सांगितलं की आता आपण 19 विसरून जाऊयात, आपण 2024 कडे बघूयात. तर आता अशी काही स्थितीच नाहीये काँग्रेसमध्ये की असं कुणीही नेतृत्व नाहीये जे मोदींना चॅलेंज करू शकेल 2019 मध्ये. नाही, ते आता उमर अब्दुल्ला काय त्यांनी भाष्य केलं त्यावर मी बोलणं उचित नाही. कारण तो एक छोटा पक्ष, ते राज्यातला एक पक्ष आहे. आम्ही देशव्यापी पक्ष आहोत आणि त्यामध्ये त्यांचे विचार आणि आमचे विचार ते तुम्ही हे कंपॅरिझन करणं ते योग्य ठरणार नाही. पण निश्चित रूपाने काँग्रेस पक्षाला हा बघावं लागेल की आपल्याला पुढे 2019 मध्ये आणि तिथे विजय हासिल करायची आहे तर आपल्याला काय काय करावं लागेल हा निश्चित रूपाने बघावं लागेल काँग्रेस पक्षाला. आणि एक राज्य धरून आणि मग मोठे विषय आणि कॅडर बेस पार्टी करण्याचा प्रयत्नही काँग्रेस पक्षाला करावा लागेल. दिग्विजय सिंगांनी सांगितलं ते तुम्हाला पटते? म्हणजे तसंच करावं लागेल. ते सांगतात तेही पटते. पण शेवटी काँग्रेस एक मास बेस पार्टी आहे. मास बेसवरून त्याला कॅडर बेस करायची तो प्रयत्न राहुल गांधींचा आहे. जे मगाशी आपण बोलले की युथ काँग्रेसची निवडणूक वगैरे, ते लोकशाही म्हणजे पक्षात आणून लोकशाही आणि त्याला
मग पुढे कसं घेऊन जायचं तो एक प्रयास होता राहुल गांधींचा. नक्कीच. तर तो प्रयास आपल्याला कुठेतरी पुढे नेऊन जावा लागेल आपल्याला. नक्कीच, म्हणजे राहुल गांधींच्या सोबत जाताना सुद्धा हा केडर बेस जो पक्ष आहे तो केडर बेस कसा करता येईल, म्हणजे भाजपचं जे केडर आहे तशा पद्धतीचे केडर काँग्रेसला करता येईल का, आणि 2019 मध्ये काँग्रेस मोदींशी लढण्या इतपत मजबूत होईल का, हा प्रश्न आहे. याच्यावरती चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.